15,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. त्यानंतर गणेश सामोरे आणि तुझे पवार विजय पवार आणि गणेश सामोरे वरची किती तुमच्या हातातली तिकडे गेलेले तुम्ही खात्री केली. मोक्ताई देवस्थानच्या वतीने कुस्ती लागणार आणि तो संतोष सामोरे आणि विजय पवार यांची कुस्ती आहे. 15,000 रुपये इनामाची. यामध्ये मोक्ताई देवस्थान याचे जे मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की आपण या विजय पवार आणि गणेश सामोरे इकडे नरसोळी सरांच्या अंगावरची कुस्ती आली आहे. मोक्ताई देवस्थानच्या वतीने आणि तो मोक्ताई देवस्थानच्या वतीने कुस्ती आखाड्यावरती आली. त्याला पाहुणे कोण आहे त्याच्या कुस्तीसाठी संतोष नाना खेळे त्यानंतर कुस्ती लावून घ्यायची. टिके सर आणि नाना दोघांनी कुस्ती लावून घ्यायची. मोक्ताई देवस्थानच्या वतीने कुस्ती आहे. कुस्ती लावण्यासाठी संतोष नाना खेळे मोक्ताई देवस्थानच्या वतीने कुस्ती 15,000 रुपये गणेश सामोरे हात वर करा आणि विजय पवार ऑल इंडिया चॅम्पियन खेलो इंडियाचा सुवर्ण पदक विजेता ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन पाहुण्यांना विनंती आहे कुस्ती लावून घ्या आणि संतोष नाना खेळे आणि विजय भुजबळ साहेबांच्या वतीने मोक्ताई देवस्थानच्या वतीने पूर्ण कुस्ती लागली आहे. तालुका अध्यक्ष दोन्ही मान्यवरांचा सन्मान शबास विजय पवार शिवराम दादा तलवीला सलाम करला उजव्या पायाला निकराब लावलेला नरसोळे सरांच्या अंगावरती एक रगडी कुस्ती सुरू झालेली आहे आणि गणेश सामोरे उत्साहपुरा परमेश्वरी देखील लावलेला बनवा. विजय पवार हा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे. खेलो इंडियाला महाराष्ट्राला मेडल मिळवून देणारा पैलवान आहे. शबास विजय. बघायचं काय पुढच्या महिन्यात बाळासाहेब आवड आणि योगेश शिंदे यांच्या वतीने पुरस्कृत कुस्ती आखाड्यावर केली आहे. वारवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विनायक भुजबळ तर आखाड्यामध्ये आणि गणेश आणि मोक्ताई देवस्थानच्या वतीने ती कुस्ती पुरस्कृत आहे. मोक्ताई देवस्थानच्या वतीने आशिष भाऊ फुलसुंदर आणि राजेश पवार चला दोन्ही मान्यवरांना विनंती आपण आखाड्यामध्ये यायचंय. पुढील कुस्ती आहे आपण चला मोक्ताई अवघी दुमदुमली नारायणगाव नगरी यासाठी चला पुढची कुस्ती संतोष संभाजीनगरचे संतोष जायवळ आणि शिवा गायकवाड यांच्यामध्ये 21,000 रुपये इनामाची कुस्ती. धन्यवाद. पोलीस अधिकाऱ्यांच्या शुभास्ते आलेल्या सर्व कुस्ती शौकीनांचं मनापासून स्वागत करत नारायणगाव ही तमाशा पंढरी जरी असली तरी इथून पुढे भविष्यामध्ये ही कुस्तीची पंढरी देखील कशी होईल यासाठीचा हा केलेला प्रयत्न आहे. आणि त्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून
मोठ्या प्रमाणात कुस्ती आखाडा भरवण्याचा प्रयत्न करतोय. यावर्षी सिकंदर शेख सारखा नामवंत पैलवान आपल्या या आखाड्यामध्ये येणार आणि निश्चित स्वरूपात आपल्या तरुणांना कुस्तीचा व्यायामाचा वेग लागावा यासाठी केलेला हा प्रयत्न समस्त नारायणगावकरांनी जो प्रतिसाद दिलाय मनापासून धन्यवाद. जे पैलवान आले सगळे नामांकित पैलवान आले. पुढच्या वर्षीपासून महिलांसाठीच्या सुद्धा ज्या आपल्या निमंत्रित कुस्त्या आहेत त्या सुद्धा पुढच्या वर्षीपासून होईल हा शुभाला शब्द देत असताना मनापासून आलेल्या सर्व कुस्ती शौकीनांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा यात्रा कमिटीची जेवढी सगळी मंडळी इथं काम करतात त्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुक्ताबाई आणि काळोबा देवस्थान यांच्या वतीने प्रत्येक वर्षी या ठिकाणी महाराष्ट्रामधून आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या कुस्त्या सर्व या ठिकाणचे गावकरी सर्वजण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आला आपण स्वागत करतो आणि या ठिकाणी आलेले सर्व कुस्तीगीर त्या ठिकाणी नारायणगावचे सर्व यांचं नमस्कार. या ठिकाणी मुक्ताबाई ग्रामदेवता आई मुक्ताई व काळोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणात यात्रेचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. खरं तर उत्तर पुणे जिल्हा नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा व नावाजलेली यात्रा म्हणून या यात्रेची ख्याती. कारण आपण बघतो की या यात्रेमध्ये 3 ते 4 दिवस, खरं तर ही यात्रा 9 ते 10 दिवस चालते, पण प्रथेप्रमाणे ही 4 दिवसाची यात्रा असते. त्या प्रमुख यात्रा ही 4 दिवसाची असते. त्यामध्ये देवीला चोळी पातळ असतं, त्याप्रमाणे घागरी घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरवणूक होती. त्यानंतर एक भव्य दिव्य असं शोभेचं दारूकाम या ठिकाणी या यात्रेनिमित्त आयोजित केलं जातं. आणि आज आखाडा यामध्ये जे आपल्या महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी असे मोठमोठ्या पैलवानांचं या ठिकाणी कुस्ती बघण्याचा योग या पंचक्रोशीतील लोकांना येतो. एक उत्तर पुणे जिल्हा, उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी आणि नावाजलेली यात्रा नारायणगावच्या माध्यमातून या ठिकाणी असते. या यात्रेनिमित्त 9 दिवस वेगवेगळ्या तमाशांचं आयोजन या यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी केलं जातं. तमाशा पंढरी म्हणून आपल्याला माहिती आहे की नारायणगावचं नाव या ठिकाणी नावाजलेलं आहे. या ठिकाणी तमासगिरी विठाबाई भाऊमांग यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं होतं आणि तेव्हापासून या नारायणगावमध्ये तमाशाची पंढरी म्हणून हे नारायणगाव या ठिकाणी संबोधलं जातं. एक भव्य दिव्य अशी मोठी यात्रेचं आयोजन या कमिटीच्या माध्यमातून अतिशय शिस्तबद्ध व लोकप्रिय पद्धतीने केलं जातं. लाखो भाविक भक्त या ठिकाणी या देवीच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीमध्ये आई मुक्ताईचा या ठिकाणी नामोल्लेख केला जातो किंवा प्रचलित अशी ही देवी नवसाला अनेक भक्तांच्या नवसाला पावली जाते. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं योग्य असं देवीचं दर्शन केलं पाहिजे या पद्धतीने आयोजन आणि नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केलं जातं. आणि आपण पाहतोय की अनेक भाविक भक्त या ठिकाणी या देवीच्या दर्शनाला येतात, आपल्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण करून घेतात. या नियोजनामध्ये नारायणगाव ग्रामपंचायत असेल, त्याचप्रमाणे यात्रा कमिटी असेल, यांचं मोठं प्रमाणात योगदान या ठिकाणी या यात्रेसाठी लाभलं जातं. या ठिकाणी आपण समोर बघितलं तर 1940 पासून या ठिकाणी जो नारायणगावचा जो जुना इतिहास आहे तो ह्या ज्या फोटो फ्रेम आहे त्याच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. 1940 पासूनचे सर्व जुने फोटो या ठिकाणी आणि फोटोंबरोबरच गावची माहिती या ठिकाणी या फलकावर लावलेली आहे. त्याचंही लोक अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी माहिती घेत आहेत. श्री मुक्ताबाई काळोबा देवस्थान ट्रस्ट नारायणगाव यांच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट असं यात्राचं नियोजन नारायणगाव या ठिकाणी केलेलं आहे. पुणे जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या यात्रेची एक मोठी आख्यायिका आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेली यात्रा म्हणून या गावाकडे आणि यात्रेकडे पाहिलं जातं. उत्कृष्ट असं नियोजन तमाशाची पंढरी म्हणून याचा उल्लेख केला जातो. तमाशा पंढरी म्हणून एक नावाजलेलं गाव म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जातं.
आणि अशा तमाशा पंढरीमध्ये जवळ 8 दिवस यात्रेचं असं उत्कृष्ट असं नियोजन झालेलं आहे आणि खूप खूप ह्या यात्रा कमिटीला नारायणगावच्या ग्रामस्थांना खूप खूप शतशः आम्ही धन्यवाद देतो. मी विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करून आमचा समुचित असा सन्मान केला आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर ही यात्रा अशीच प्रगतीपथावर जावो आणि या ठिकाणी भरभराट हो अशा या ठिकाणी मी शुभकामना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी पालची मांडी घालून फोटो काढायची पद्धत होती. माझा जन्म झाला 1953 साली. माझं शिक्षण वडाजी शाळेमध्ये झालं. वडा शाळेमध्ये शिक्षण झाल्यानंतर मी तिथून खैरेगुंजे शाळेमध्ये आलो. तिथून नंतर मी हायस्कूलला सबनीमध्ये गेलो. ज्यावेळेस सबनीमध्ये शिक्षण घेतलं ते शिक्षण एवढं भारी होतं की त्या जोरावर आज मी BC ट्रॉफी झालो आणि आता रिटायर होऊन मला 15 वर्ष झाली. 15 वर्ष कुठून सोडून 15 वर्ष होते त्याच्यावर मस्त ठणठण येते. कुठला आधार नाही, काही नाही. हा किस्सा कसा होता? वाजव तीच होती. आणि विरोबाप्पा संस्था आहे का? हे का इथे होती विरोबाप्पा संस्था. इथं हे किचड इथे आणि तिला आता हे बनतात इथे पण आतमध्ये राजवाडा हा राजवाडा इथं होता.